नमस्कार माझ्या बालमित्रांनो. आज आपण वर्ग 6वी बालभारती भाग क्रमांक 3 कविता क्रमांक 18 जिचे नाव आहे बहुमोल जीवन ही आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे. जन्म 1949. प्रसिद्ध कवी ऋतू फुलांचा, चंद्रमेंदीच्या खुणा, संप्रदार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध. ही कविता काहूर या कविता संग्रहालयातून घेतलेली आहे. बघा, कवितेचं नाव काय आहे? बहुमोल जीवन. या कवितेचा थोडक्यात त्यांनी आपल्याला काय सांगितलेला आहे? सारांश. आता आपण काय करू तो बघूया. बघा, जीवन जगताना प्रत्येकास सुख दुःखांना सामोरे जावे लागते. जीवनात असलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे, असा बहुमोल संदेश या कवितेतून कवींनी दिलेला आहे. बघा, किती छान आणि किती महत्वाचा संदेश या सरांनी आपल्याला दिलेला आहे की जीवनात प्रत्येक वेळेस सुख आणि दुःख दोन्हीही येतात. मग आपण जीवनातल्या त्या सुखदुःखांना कसे सामोरे गेले पाहिजे? तर तोंड दिले पाहिजे आणि बळकटपणे आपण त्याला काय झाले पाहिजे? सामोरे झालं पाहिजे, असा कवींनी काय केलेला आहे? आपल्याला संदेश दिलेला आहे. बघा, बघूया मग आपण आता आपली ही कविता. बघा, सगळ्यांनी काढल्यात का पुस्तकं? बघा, सुरू करूया आपण कविता आपली. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखडून पडती तरीही झाड सारखे झडते का? बघा, काय आहे म्हटलंय कवींनी की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा, आपल्या जीवनात घडतं का? आपल्याला जे मनासारखं हवं असतं ते कधीही घडत नाही. त्याचप्रमाणे फुले निडकून पडती तरीही झाड सारखे झडते का? मग त्यांचं म्हणणं काय आहे? जेव्हा झाडाचे जे फुलं आहेत सकाळी कसे दिसतात? आपल्याला टवटवीत दिसतात, आणि संध्याकाळ झाली की मग ते फुलं काय होतात? कोमेजतात आणि काय होतात? गळून पडतात. मग जेव्हा ते गळून पडतात तेव्हा झाड मग काय होते? झाड झडते का? नाही. झाड काय करते? त्याच्यामध्ये अजून काय बदल करण्याचा प्रयत्न करते आणि काय करते? उद्या सकाळी परत तो तयार होतो फुलाला, त्या कळीला फुल बनवण्यासाठी. हो की नाही? मग बघा, समोर काय म्हणता आहेत कवी? भोगावे लागते सकला येते जे वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देतो म्हणून ललिता मातीवर चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा, काय म्हणतायत ते? भोगा लागते. सगळ्यांना प्रत्येक गोष्ट काय करावी लागते? भोगावीच लागते. बघा, ह्या गोष्टी आपल्याला, ज्या गोष्टी आपल्या नशिबी आहेत त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? भोगाव्याच लागणार आहेत. त्यांनी उदाहरण म्हणून बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे? गुलाबाचं झाड बघितलंय सगळ्यांनी. हा, रोपट छान कसं असतं दिसायला? गुलाबाचं फुल फार छान असतं. आपल्याला काय वाटतं की गुलाब आपल्याला हवाय, छान दिसतो, दिसायला सुंदर असतो, त्याचा सुगंध सुद्धा फार छान असतो. मग बघा, त्यांनी आपल्याला उदाहरणार्थ म्हणून सांगितलेलं आहे की गुलाबाच्या झाडाला काय असतात? काटे असतात की नाही गुलाबाच्या फुलाजवळ? मग बघा, ते म्हणत आहेत की गुलाब त्या काट्याला बघून बोट मोडतो का? त्याला त्रास होतो का? नाही. तो काय म्हणतो की काटे जरी असतील तरी मी तिच्यावर चिडत नाही. मातीवरती चिडतो का तो? की हा मला काय देतो आहे? काटे देतो आहे. हे रोपट काय करते आहे? मला नुसतं काटे देत आहे आणि माझ्या आजूबाजूला काट्यांचाच नुसतं वावर होतो आहे. मग त्याच्या मनासारखं घडते का? गुलाबाच्या मनासारखं घडत आहे का इथे? तर नाही. म्हणून तो काय म्हणतो की गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देतो म्हणून ललिता मातीवर चिडते का? मग मातीवर चिडतो का तो? नाही. म्हणूनच म्हणता आहेत मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा, पुढे काय कडवं सांगितलंय आपल्याला ते बघूया. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरतीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जाळला म्हणून धरती एक सारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? बघा, काय सांगितलेलं आहे? वसंत येतो आणि निघून जातो. वसंत म्हणजे काय? हा, बरोबर, वसंत म्हणजे पावसाळा, आपला ऋतू. पावसाळा आवडतो की नाही? हा, पावसाळा ऋतू. त्यानंतर बघा, पावसाळा ऋतू गेल्याच्या नंतर कवी म्हणता आहेत की उन्हाळा येतो, आणि उन्हाळा काय करतो? तर उन्हाळा हा धरतीला फार जास्त काय करतो? तापवतो, जाळतो. पण तरीही ती काय करते? ती त्याच्यावर रुसून बसते का? धरती ही त्याच्यावर रुसून बसत नाही. धरती काय करते? पुन्हा तिचा देह जाळून काय करते? एकसारखी रडत बसत नाही. ती काय करते? नवीन शालू पांघरते. म्हणजेच काय? तर पुन्हा हिरवा शालू नेसते. म्हणजेच जे झाड आहेत त्याला काय करते?
हिरवे पण देते, अजून काय करते, झाडाला छोटे छोटे नवीन पालवी येतात, बघितले आहेत. मग ती काय करते, परत हिरवा शालू काय करते, अंगावर नेसते आणि नवे पण सृष्टीला देते, म्हणजेच धरतीला काय देते, नवे पण देते. आणि बघा मग ते सर काय म्हणत आहेत की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. बघा मग धरतीच्या मनासारखं जीवनात घडतंय का, नाही. तिला तर तो त्रास सहन करावाच लागतो, पण तो किती कधीपर्यंत मर्यादित असतो, काही काळापर्यंतच तो काय असतो, मर्यादित असतो. बघा समोरचं कडवं बघूया आपण. रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येती तरी, निराश अशा पुन्हा नव्याने नक्षत्रे येतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. बघा फार छान सांगितले. बघा रोज नभाचे रंग बदलते, रोज आकाशात आपले काय करतो, आकाश आपले रंग बदलतो, घन दाटून येतात, परंतु तरीही नक्षत्र पुन्हा येते. बघा अशाच अमावस्या बघितलाय आपण, बघा चंद्र बघतो, अमावस्येचा चंद्र कसा दिसतो का आपल्याला, अमावस्येचा चंद्र नाही, तो काय असतो, पूर्ण काळोख. चंद्र दिसतो का त्या दिवशी, नाही दिसत. आणि त्यानंतर जेव्हा पौर्णिमा येते, मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्र कसा दिसतो, कसा दिसतो, पांढरा शुभ्र आणि कसा असतो, मोठा दिसतो. दिसतो की नाही, बघितलाय पौर्णिमेचा चंद्र सर्वांनी, तसाच मोठा दिसतो की नाही चंद्र. मग बघा ते काय सांगता आहेत की निराश होते का आकाश, जेव्हा त्याला चंद्र दिसत नाही तेव्हा तो निराश होतो का, नाही होत. तो काय करतो, रोज रोज नवीन रंग बदलतो, घन दाटून येतात, येतात की नाही. पावसाळ्यात बघितलंय आपण, आभाळ दाटून येते, घन दाटून येतात आणि काय होते, पावसाचं वातावरण तयार होते. त्यानंतर अमावस्येला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का, मग पौर्णिमा म्हणते का अशी की नाही आता मी येणार नाही आहे, कारण आता काय आहे, आता अमावस्या आली आहे आणि मला तिचा फार राग आलेला आहे. आपण रुसतो की नाही एखाद्या वेळेस आपल्या आईवर, की मला हे नाही दिलं म्हणून काय करतो, रुसून बसतो. मग तशी ही अमावस्या रुसून बसते का, पौर्णिमा रुसून बसते का अमावस्यावर, तर रुसून बसत नाही. मग बघा तिच्या मनासारखं घडते का, बघा सांगितलंय सरांनी आपल्याला, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. मग घडतं का तिच्या मनासारखं सुद्धा, तर घडत नाही. बघा समोरच्या कडव्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे त्यांनी, आपण बघूया. सुखदुःखाची ऊन सावली येते, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते, राग नको संकटाला ललिया भिडावे, आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. बघा किती छान आणि महत्वाचं सांगितलेलं आहे इथे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि स्वतःच्या पुस्तकांमध्ये सुद्धा बघा काय म्हटलं आहे त्यांनी, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते पण राग नको. बघा सुखदुःखाची ऊन सावली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते, मग त्याचा आपण काय राग करायला पाहिजे का, नाही, त्याचा राग नाही करायला पाहिजे. संकटास आपल्याला लिलया भिडावे, संकटाला कसे भिडावे, दोन हात करावे संकटांसोबत. आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आले तरीही संकटाला सामोरे जावे. आयुष्याचा म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे की संकटाला पाहून आपल्या आयुष्याचा आपण त्याग करायला नको, कारण संकट हे काही काळापुरते येतात आणि आपण जर आपल्या आयुष्याचा त्याग केला तर ते आपलं पूर्ण जीवन काय होईल, तिथे नष्ट होऊन जाईल. त्यानंतर समोर सांगता आहेत ते बघा, बहुमोलाचे जीवन वेड्या पुन्हा फिरून मिळते का. बघा आता आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे, मग पुन्हा हे आयुष्य मिळेल का. त्यामुळे ते सांगता आहेत की बहुमोलाचं जीवन आहे, या जीवनाचा तू चांगल्या पद्धतीने वापर करायला पाहिजे. आणि जीवन हे बहुमोल आहे, त्यामध्ये आयुष्य हे परत मिळत नाही. त्यामुळे आयुष्य जे आहे आपल्याला जे मिळालेलं आहे ते कसं करायला पाहिजे, आपण ते सारथी लावायला पाहिजे. म्हणूनच कवी आपल्याला म्हणत आहेत की मनासारखे जीवनात या सारे काही घडते का. बघा किती छान सांगितलंय त्यांनी की प्रत्येकाच्या मनासारखं या आयुष्यामध्ये घडत नाही. काय काय सांगितलं होतं त्यांनी, झाडाचं उदाहरण दिलं. मग झाडाच्या उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलं झाड झडते का, त्याची जी नवीन पालवी होतात ती काय करते, तो काय करते, परत तो त्या नवीन तयारीमध्ये राहतो. त्याची फुलं जरी पळून गेली तरी तो काय करतो की नाही, माझी ही फुलं गळून पळाली तरीही मी नव्याने उभा राहून त्या सगळ्या गोष्टी पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर गुलाबाचं सुद्धा उदाहरण दिलं होतं आपल्याला. गुलाब त्या काट्याला पाहून रुसतो का, नाही. त्याच्यावर चिडचिड करतो का, नाही चिडत. तर तो काय करतो, त्याला आपलासा म्हणून त्याला काय करतो, त्याचा आधार घेतो किंवा त्याला आधार
देतो. त्यानंतर दुसरं काय सांगितलं होतं आपल्याला? हा, अगदी बरोबर. काय होतं? पावसाळा आणि उन्हाळ्याचं उदाहरण दिलं होतं. हो की नाही? की पावसाळा जेव्हा येऊन जातो तेव्हा काय होतं? भरपूरसं ऊन तापते. मग धरती त्याच्यावर रुसून आणि फुगून बसते का? अजिबात बसत नाही. ती काय करते? ती त्या सृष्टीला काय करते? नवीनपण देण्याचा प्रयत्न करते. नवीन पालवी फुटवते. बघलंय ना आपण कधीतरी? एखाद्या वेळेस उन्हाळा गेल्याच्या नंतर बघा काय होते? उन्हाळ्याच्या वेळेस पानं काय करतात? झडतात. पण त्याच्यानंतर नवीन पालवी सुद्धा फुटतात की नाही? हा, त्याचप्रमाणे. त्यानंतर बघा आकाशाचं उदाहरण दिलंय इथे, की आकाश काय करतो? नवीन नवीन रंग बदलतो. बघा सकाळी सकाळी आपल्याला आकाशामध्ये आपण बघितलं तर काय दिसते? सोनेरी पहाड दिसतो. हा एक रंग होतो. त्यानंतर दुपारच्या वेळेला जर आपण बघितलं तर आकाश कसं दिसते आपल्याला? निळशार आकाश दिसते. पांढरे ढग दाटून आलेले असतात. हो की नाही? तसं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं? अमावस्येची पौर्णिमा, पौर्णिमा आणि अमावस्या या दोघी जणी एकमेकांवर रुसून बसतात का? तर रुसून बसत नाही. त्या पण काय करतात? दोघी एकमेकींना सांभाळून घेतात. अमावस्या आली की पौर्णिमा ही येणारच. ती पण तिच्यावर रुसून बसत नाही. त्यानंतर शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला जे महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, की जीवन जगताना प्रत्येकाला सुख दुःख हे येतातच. त्याला सामोरे जायचे आणि आपल्या जीवनाचा, आयुष्याचा त्याग अजिबात करायला नको. बघा या कवितेमध्ये आणि आपल्याला जीवनाचं महत्व किती छानपणे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काहीही प्रकारची अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट करून सुद्धा विचारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचं नाव आहे मले बाजाराला जायचं बाई. आता या बाईला बाजाराला जायचं आहे, स्वतःसाठी छान छान खरेदी करायचं आहे, घरासाठी किराणा आणायचा आहे. मग बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये की ती काय खरेदी करते. तिच्या बाजारामध्ये आपण पण जाऊया बाजाराची सफर करायला. काय काय राहते तिच्या बाजारामध्ये, ती काय काय खरेदी करते तर पाहूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.